आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर अतिथी आणि माझ्या हृदयाजवळच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज या मंचावर उभं राहून बोलताना शब्द सापडत नाहीत. कारण मन आज बोलतंय आणि मनात फक्त आठवणींचा महापूर आहे. शाळेच्या या आवारात आपण केवळ शिक्षण घेतलं नाही, तर स्वतःला शोधलं. इथेच आपण पहिल्यांदा अपयश अनुभवलं आणि इथेच पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळवली. प्रत्येक वर्गखोलीत आपल्या स्वप्नांचा आवाज घुमतोय. प्रत्येक बाकावर आपल्या खोड्यांच्या खुणा अजूनही जिवंत आहेत. कधी रागावलो, कधी रडलो, कधी मनापासून हसलो, पण या सगळ्यातून आपली मैत्री अधिक घट्ट होत गेली. सुट्टीची घंटा वाजली की जसं सगळे धावत बाहेर पडायचो, तसंच आज आयुष्याची घंटा वाजत आहे आणि आपण वेगवेगळ्या दिशांना निघतोय. पण फरक इतकाच, तेव्हा परत यायचो. आता मात्र आठवणींच्याच वाटेने परत यावं लागेल. मनात एक चारोळी अलगद उमटते. डोळ्यात साठल्या शाळेच्या छाया, हास्यात दडल्या कितीतरी काया. निरोपाच्या या ओल्या क्षणी मन मात्र इथेच थांबून राहाया. शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन, त्यांच्या शब्दांमधली काळजी आणि मित्रमैत्रिणींची निस्वार्थ साथ, हीच आपली खरी कमाई आहे. आज आपण निरोप घेतोय, पण खरं तर इथलाच एक तुकडा हृदयात कायमचा घेऊन जातोय. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.